नमस्कार मित्रांनो, खाजगी नोकरी असो किंवा शासकीय, आता कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच चरित्र प्रमाणपत्र हे सर्वांना बनवण्यात आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी म्हणजे चरित्र प्रमाणपत्रासाठी आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकतो. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ही प्रक्रिया अजून सोपी करण्यासाठी आपण हा व्हिडिओ 3 स्टेपमध्ये समजून घेणार आहोत. सर्वप्रथम पहिली स्टेज आहे रजिस्ट्रेशन. दुसरी स्टेप आहे आपली माहिती भरणे, इन्फॉर्मेशन देणे, पर्सनल इन्फॉर्मेशन. आणि त्यानंतर तिसरी स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोड करणे. तर सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघूया. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर सर्च करायचं आहे PCS. PCS सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट आहे पोलीस क्लिअरन्स सर्व्हिसेस होम या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रजिस्ट्रेशन. तुम्हाला रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ही तुम्हाला माहिती या ठिकाणी सर्व माहिती भरायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ही माहिती भरू शकता. सर्वप्रथम आहे आधार नंबर. आधार नंबर मित्रांनो कंपल्सरी नाही, कारण या ठिकाणी स्टार मार्क दिलेला नाही आहे. ज्या ठिकाणी स्टार मार्क दिला आहे ती माहिती तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. म्हणजे ती माहिती तुम्ही भरल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही किंवा तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लास्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम इन मराठी, त्यानंतर फर्स्ट नेम आणि फर्स्ट नेम इन मराठी, मिडल नेम इन मराठी. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं SP ऑफिस म्हणजे तुमचा जो SP ऑफिस जे आहे, तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम, जेव्हा तुम्ही लॉग इन करणार त्यावेळेस तुमचा मोबाईल नंबर एंटर करूनच तुम्ही लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड तुम्ही स्वतःचा एक युनिक पासवर्ड क्रिएट करू शकता. त्यानंतर इथे एक कॅप्चा विचारला आहे, व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग द फॉलोइंग लिस्ट, म्हणजे या लिस्टमधला पहिला नंबर कोणता आहे. हा एक प्रकारचा कॅप्चा आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जे काही तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल, व्हेरिफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर, प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्हाला एक OTP आला असेल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. ओकेवर त्यानंतर एंटर व्हेरिफिकेशन कोड या ठिकाणी तुम्हाला तुमचा OTP जो आला आहे तो एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक मेसेज आलेला आहे, युअर रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड सक्सेसफुली, काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस. तर मित्रांनो या ठिकाणी एक पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप बघूया. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपण व्हिडिओच्या सेकंड पार्टकडे वळणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपल्याला आपली पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन आपलं झालं आहे. आता आपण लॉग इन करून आपली माहिती भरणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्ट्रेशन करतेवेळी दिला आहे तो, आणि जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड, त्यानंतर इथे एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडकडे तुम्ही बघू शकता तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, होम, सर्व्हिसेस, ॲक्टिव्हिटीज, पे फीज, डाउनलोड अँड लॉगआउट. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अजून 3 ऑप्शन दिले आहेत, कॅरेक्टर सर्टिफिकेट, सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट ॲब्रॉड. तर या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत.
या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की एज प्रूफसाठी तुम्ही काय डॉक्युमेंट्स देऊ शकता, आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही काय डॉक्युमेंट देऊ शकता, ॲड्रेस प्रूफ आणि कंपल्सरी डॉक्युमेंट. तर एज प्रूफमध्ये तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SC बोर्ड सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट या तीनपैकी एक कोणतेही डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमध्ये पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट कार्ड, एनी अदर स्पेसिफाईड बाय पोलीस स्टेशन या पाचपैकी एक कोणतंही डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ म्हणून या पाचपैकी कोणतंही एक पासपोर्ट, रेशन कार्ड, करंट इलेक्ट्रिक किंवा टेलिफोन बिल, त्यानंतर लेटर फ्रॉम सोसायटी अँड रजिस्टर्ड लिव्ह अँड लायसन्स किंवा मग आधार यापैकी एक कोणतंही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता. त्यानंतर 4 नंबरवर एक कंपल्सरी डॉक्युमेंट आहे, लेटर फ्रॉम कंपनी ॲप्लिकेशन टू कमिशनर. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, जे तुमचं ऑफिस असेल किंवा तुमची जी काही कंपनी असेल, त्या कंपनीमधून तुम्हाला कमिशनरसाठी एक अर्ज लिहून घ्यायचा आहे. म्हणजे कमिशनरला ते रिक्वेस्ट करत आहेत की तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळावं यासाठी. त्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट पेजवर नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची जनरल इन्फॉर्मेशन विचारली आहे, जसं की तुमचं अर्जदाराचं नाव हे ऑटोमॅटिक जे आपण रजिस्ट्रेशन केलं आहे ते आलं आहे या ठिकाणी. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन ऑफ द अबाव नेम ॲज यू वूड लाईक टू प्रिंटेड ऑन द सर्टिफिकेट. म्हणजे जे तुमचं सर्टिफिकेट येणार आहे त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला कशा प्रकारे नाव पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. तर जसं आपण अर्ज रजिस्ट्रेशन करता वेळी जे नाव आपण टाकलं आहे तेच आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर सेम मित्रांनो, ॲब्रिव्हिएशन ऑन द अबाव नेम ॲज यू वूड लाईक टू प्रिंटेड ऑन द सर्टिफिकेट इन मराठी. तर हेच तुम्ही जे इंग्लिशमध्ये नाव टाकलं आहे या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, स्टुडंट आणि अदर्स यापैकी तुम्ही एक ID निवडू शकता. तर आपण आता या ठिकाणी आपण पॅन कार्ड किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी जे काही एक डॉक्युमेंट असेल तर आता या ठिकाणी आपण आधार निवडणार आहे. तर आधार या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, त्यामुळे आपण अदर्सवर क्लिक करणार आहे. अदर्सवर क्लिक केल्यानंतर तिथे खाली एक ऑप्शन दिलेला आहे, आपली ID कोणती, आपण ज्या ID आपण टाकणार आहे त्या IDचं नाव तुम्हाला या ठिकाणी. तर आता इथं मी लिहिणार आहे आधार कार्ड. त्यानंतर या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. या ठिकाणी इंग्लिशमध्ये, या ठिकाणी मराठीमध्ये. इथे बघू शकता तुम्ही, इथे इंग्लिश या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचं आहे, या ठिकाणी मराठीमध्ये टाकायचं आहे. हा ॲड्रेस पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस ॲड्रेस म्हणजे मागील निवासी तपशील जे काही तुमचे असतील तर तुम्ही या ठिकाणी भरू शकता किंवा नोवर क्लिक केलं तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर नेटिव्ह परमनंट ॲड्रेस सेम ॲज अबाऊ म्हणजे तुम्ही या ठिकाणी जो ॲड्रेस, जर तुमचा हा ॲड्रेस स्थायी निवासी आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल तर तुम्ही या ठिकाणी सेम ॲज अबाऊ म्हणजे तो वरचा ॲड्रेस आहे तोच तुमचा या ठिकाणी ॲड्रेस येईल. त्यानंतर कंपनी नेम अँड ॲड्रेस व्हेअर NOC सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड. तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, बरेच लोक या ठिकाणी काय चूक करतात की तुम्ही ज्या पदावर कार्यरत आहात त्या पदाचं नाव या ठिकाणी टाकतात. तर आपल्याला ही चूक नाही करायची आहे. या ठिकाणी इथं स्पष्ट शब्दात लिहिलं आहे कंपनी नेम अँड ॲड्रेस व्हेअर NOC सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड. म्हणजे तुम्ही जे सर्टिफिकेट काढणार आहात ते सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या कार्यालयात आणि कोणत्या अधिकाऱ्याकडे सादर करायचं आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी आता तुम्ही असू शकतं की जर तुम्ही शाळेत काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपलकडे तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता टू प्रिन्सिपल. आणि जर तुम्ही उदाहरणार्थ एका कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तुमच्या मॅनेजरकडे दाखल करावा लागतो. तर तुम्ही इथे लिहू शकता टू मॅनेजर. आणि या ठिकाणी तुम्ही कंपनी जी आहे, तुम्ही जे कंपनीमध्ये किंवा तुमच्या ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ऑफिसचं नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे.
तर इथे कंपनीचं नाव किंवा ऑफिसचं नाव, त्यानंतर त्या ऑफिसचा संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, गाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं पिनकोड या ठिकाणी. त्यानंतर खाली विचारलं आहे पर्टिक्युलर्स ऑफ प्लेसेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रिसायडेड ड्युरिंग लास्ट 10 years. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मागील 10 वर्षापासून ज्या पत्त्यावर राहता तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. वर आपण आपला ॲड्रेस दिलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुन्हा तो ॲड्रेस एंटर करायचा आहे. या ठिकाणी ही माहिती पूर्ण भरल्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक जनरल क्वेश्चन्स म्हणून ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, म्हणजे तुम्ही एका शरीरावरची एखादी खून तुम्ही टाकू शकता, म्हणजे किंवा मग तुम्ही हे स्किप करू शकता किंवा कारण या ठिकाणी स्टार मार्क दिलेला नाही. जे स्टार मार्क आहेत ते भरणं आवश्यक आहे. ज्यावर स्टार मार्क नाही ती माहिती तुम्ही स्किप केली तरी काहीही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिलेले आहे खाली. हॅव यू बीन अरेस्टेड ऑर प्रॉसिक्युटेड. तर या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला नो करायचे आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही कधी अरेस्ट झाला आहात का. त्यानंतर इथे विचारलं आहे हॅव यू बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स. तुम्ही पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह आहात का. त्यानंतर इज देअर एनी क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर्ड अगेन्स्ट यू, म्हणजे तुमच्यावर कोणताही एखादा गुन्हा दाखल आहे का. जर गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रॉब्लेमचा सामना करावा लागू शकतो. तर या ठिकाणी हे तिन्ही ऑप्शन नो क्लिक करायचे आहे. किंवा तुम्ही पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही यस क्लिक करून या ठिकाणी तुम्ही जे काही तुमची गिव्ह डिटेल्स ऑफ पार्टी ऑर्गनायझेशन, ज्या ऑर्गनायझेशनसाठी तुम्ही काम करता त्याची या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यावी लागेल. तर इथे नोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला विचारलं आहे नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम यू नो, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या एरियामधले 2 असे लोक ज्यांना तुम्ही ओळखता किंवा जे तुमचे मित्र आहेत, तर त्यांचा तुम्हाला या ठिकाणी नाव, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. दोन्ही जणांची तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे. दोन लोकांची माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे लोकल पोलीस स्टेशन ॲड्रेस. या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशन, म्हणजे ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुमचं गाव येतं ते पोलीस स्टेशन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर पोलीस स्टेशन निवडून झाल्यानंतर आय हिअर बाय सोलेमनली स्टेट दॅट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड अबाव बाय मी इज ट्रू अँड करेक्ट, म्हणजे तुम्ही जी काही माहिती वर दिलेली आहे ती खरी आहे अशी तुम्ही या ठिकाणी ग्वाही देत आहात. त्यानंतर यावर क्लिक करून या ठिकाणी प्लेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करणार आहात त्या प्लेसचं नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली रिसिव्ड. युअर ॲप्लिकेशन आय डी इज, ही आय डी या ठिकाणी दिली आहे. त्यानंतर युअर महा वॉलेट टोकन आय डी, ही टोकन आय डी आहे आणि ही ॲप्लिकेशन आय डी आहे. त्यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपली तिसरी स्टेप आहे आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर आणि या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे खाली. ग्रुप 1मध्ये जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं होतं कंपल्सरी डॉक्युमेंट या ठिकाणी आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, SSC बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट. या 3 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे. ग्रुप 2मध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, स्टुडंट ID, ड्रायव्हिंग लायसन्स अँड अदर या ऑप्शनपैकी एक
निवडायचा आहे, तर आपण या ठिकाणी आधार निवडणार आहे. त्यानंतर ग्रुप 3मध्ये पासपोर्ट, रेशन कार्ड, शोविंग ॲप्लिकंट्स नेम अँड ॲड्रेस, ॲफिडेविट, त्यानंतर करंट इलेक्ट्रिक टेलिफोन बिल शोविंग ॲप्लिकंट्स नेम अँड ॲड्रेस, लेटर फ्रॉम सोसायटी, रजिस्टर्ड लिव्ह अँड लायसन्स, या ऑप्शनपैकी एक ऑप्शन आपण आज निवडणार आहे, रेशन कार्ड. त्यानंतर ग्रुप 4मध्ये कंपल्सरी डॉक्युमेंट आहे मित्रांनो, लेटर फ्रॉम कंपनी ॲप्लिकेशन टू कमिशनर, म्हणजे कंपनीकडून तुम्हाला जे काही लेटर मिळालेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर आता मित्रांनो डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे आहे, तर इथे एक काइंडली क्रॉप युअर फोटो इमेज अँड सिग्नेचर इमेज फ्रॉम हिअर, म्हणजे फोटो आणि सिग्नेचर कशा प्रकारे क्रॉप करायची किंवा कोणत्या साईजमध्ये अपलोड करायची आहे ही या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिला आहे. या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथे तुमची सिग्नेचर आणि या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करून क्रॉप करून डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंटची जी साईज आहे, डॉक्युमेंटची साईज तुम्हाला ठेवायची आहे मित्रांनो 75 KB ते 100 KBच्या आतमध्ये. 75 KBपेक्षा कमी किंवा 100 KBपेक्षा जास्त असेल तर तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही मित्रांनो. तर हे सर्वात महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आता डॉक्युमेंट्स अपलोड करून अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक असं ऑप्शन दिसेल. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी काही माहिती भरली आहे त्या माहितीचा एक प्रिव्ह्यू तुमच्यासमोर येईल. ती माहिती तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायची आहे. माहिती तुम्ही भरलेली बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की फॉर्ममध्ये काही चुकलं आहे किंवा काही दुरुस्त करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी एडिटवर क्लिक करून अर्ज दुरुस्त करू शकता. तर आता आपण आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्ह्यू फोटो डॉक्युमेंट, म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी एकदा फॉर्म सबमिट करण्याआधी बघू शकता. तर आता आपण आपला फॉर्म व्यवस्थित भरला आहे, त्यामुळे आपण आता प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करणार आहे. प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील पेमेंटसाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पे ऑनलाईन. जर तुमचं CSC सेंटर असेल तर तुम्ही CSC थ्रू सुद्धा पेमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरून, डेबिट कार्डवरून, फोनपेवरून ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर आता आपण या ठिकाणी पे ऑनलाईनवर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि IMPS. तर आपण या ठिकाणी नेट बँकिंगवर क्लिक करून पे GOV इंडिया ऑल बँक्स या ठिकाणी ते क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा 5 ऑप्शन दिले आहेत, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स, QR. तर आता या ठिकाणी तुम्ही QRने पेमेंट करू शकता, वॉलेटने करू शकता, UPIने करू शकता, नेट बँकिंगने सुद्धा करू शकता आणि क्रेडिट आणि डेबिट कार्डने सुद्धा करू शकता. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट आहे मित्रांनो 123.60 पैसे. पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुमची ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला कशी काढायची हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पेमेंट झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा या लॉग इन पेजवर यायचं आहे. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ॲप्लिकेशन ID दिसेल. या ॲप्लिकेशन ID तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी करून या ठिकाणी डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन आणि प्रिंट पेमेंट रिसिट
हे 2 प्रिंट तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे. इथे या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी तुमचा पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक PDF तुमची डाउनलोड होईल. ही अशा प्रकारची एक PDF हा तुम्ही केलेला अर्ज आहे. आणि या ठिकाणी प्रिंट पेमेंट रिसिप्टवर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी पेस्ट करून सर्च करायचा आहे. आणि या ठिकाणी तुमची ही जी रिसीट आहे, जे तुम्ही पैसे भरलेले आहे ₹123.60 ही याची पावती आहे. तर हे प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे तुमचा जो पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये हे प्रिंटआउट आणि जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे या सर्वांची एक कॉपी सोबत अर्जासोबत द्यायची आहे. लोकल पोलीस स्टेशनमधून अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तो SP ऑफिसला जाईल. SP ऑफिसमधून अप्रूव्हचा मेसेज आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डाउनलोडमध्ये प्रिंट सर्टिफिकेटवर क्लिक करून तुमच्या सर्टिफिकेटची प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे हा अर्ज करायचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा.